शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांचा जामीन अर्ज मंजूर झाल्याने माजी आमदार बाळाराम पाटील यांनी जासई येथे शेकापच्या मेळाव्यात जाहीर करताच उपस्थित कार्यकर्त्यांनी आनंदात एकच जल्लोष साजरा केला। योगायोगाने शेकापचा वर्धापन दिन येत्या 2 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे साजरा करण्यात येणार आहे। त्याआधी जासई येथे उरण पनवेल शेकाप कार्यकर्त्यांचा मेळावा घेण्यात आला होता। हा मेळावा सुरू असतानाच आनंदाचं वृत्त समजलं। त्यावेळी जामीन मंजूर झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांनी लाल बावटे की जय, आला रे आला, शेकापचा वाघ आला अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। गेली 14 वर्ष रखडलेला मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग अद्यापही पूर्ण झालेला नाही। अनेक लोकप्रतिनिधी या राष्ट्रीय महामार्गाबाबत अनेक डेडलाईन देऊन गेले, मात्र रस्त्याला अद्यापही गती प्राप्त झालेली दिसत नाही। राज्याचे सध्याचे बांधकाम विभागाचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी हा महामार्ग येत्या गणेशोत्सव सणापूर्वी पूर्ण होईल अशी डेडलाईन कोकणकरांना दिली। यानंतर राष्ट्रीय महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांना पेवर ब्लॉकच्या सहाय्याने बुजवण्याचं काम सुरू झालेलं पाहायला मिळतंय। त्यामुळे अवजड वाहनांचा तसंच पावसाचा सामना हे पेवर ब्लॉक कितपत करतील असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडलाय। मुख्यमंत्र्यांनी दिघा झोपडपट्टीच्या SRA सर्वेक्षणाला मंजुरी दिली होती, मात्र स्थानिक भाजप आमदार गणेश नाईक यांनी स्वार्थापोटी राजकीय दबाव वापरून सर्वेक्षण बंद पाडून हजारो झोपडपट्टी वासियांच्या स्वप्नावर पाणी फिरल्याचा आरोप शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांनी केलाय। त्यामुळे झोपडपट्टी वासियांच्या न्याय हक्कासाठी शिवसेना जिल्हाध्यक्ष विजय चौगुले यांच्यातर्फे भाजप आमदार गणेश नाईक यांच्या विरोधात आमरण उपोषण करण्यात येते। यावेळी झोपडपट्टी बायोमेट्रिक सर्वेक्षण पुन्हा सुरू झाल्याशिवाय हे आमरण उपोषण सोडणार नसल्याची प्रतिक्रिया चौगुले यांनी दिली। भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव संपन्न झाला तरी भारतीय जनतेच्या आदिवासी समाजात आजही अन्याय महोत्सव सुरू असल्याचं चित्र खालापूर तालुक्यातील मोरबे धरणामुळे प्रकल्पग्रस्त झालेल्या आदिवासी समाजाच्या मुळे दिसत आहे। त्यातील आरकसवाडी, पिरकटवाडी आणि उंबरणेवाडी यातील काही घरं पुनर्वसन ठिकाणी आली तर काहींनी अद्याप जागा सोडल्या नाहीत। आरकसवाडी येथे कमळी चौधरी मयत झाल्या। यावेळी मयताच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले सगळे सोयरे नातेवाईक यांना नदीच्या दोन्ही काठावर असलेल्या झाडांना दोरीचा पूल बांधून गावात यावं लागलं। काहींनी हे दृश्य आपल्या मोबाईलमध्ये कैद केलंय। आपला जीव मुठीत घेऊन खांद्यावर मैताची तिरडी घेऊन इथे मृतांवर अंत्यसंस्कार करावे लागत आहेत। सर्वसामान्य महिलेचा सन्मान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न हे सरकार करीत असून बचत गटाचे अनुदान वाढवण्याचं काम देखील याच सरकारनं केलंय, असे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितलं। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महसूल पंधरवडा 2024 हा संयुक्त कार्यक्रम पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि महसूल पंधरवडा कार्यक्रमाचं उद्घाटन आमदार महेंद्र थोरवे यांनी केलं। महिलांचा विकास झाला तर देशाचं उत्पन्न वाढतं आणि देशाचाही विकास होईल असंही ते यावेळी म्हणाले। उंबरखिंड विजयभूमी तालुका खालापूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचं युद्ध स्मारक बांधकामाकरता शिफारस करण्यासाठी महाराष्ट्र शासनाची जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून त्या समितीमध्ये शिवचरित्र अभ्यासक म्हणून शिवव्याख्याते ॲडव्होकेट विवेक परशुराम भोपी यांची नेमणूक करण्यात आली आहे। पनवेलमधील नितळस गावच्या एका युवकाची महाराष्ट्र सरकारच्या एवढ्या महत्त्वाच्या समितीमध्ये स्थान मिळाल्याबद्दल त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे। रायगडचे पालकमंत्री आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात ही बैठक संपन्न झाली। पेण तालुक्यातील गडब येथे मुंबई गोवा महामार्गावर असलेल्या SBI बँकेच्या ATM मशीनच्या गाळ्याचे लोखंडी शटर तोडून कटरच्या साहाय्याने मशीन फोडून ATM मध्ये असलेले 16,51,000 रुपयांचा धाडसी दरोडा टाकून चोरटे पसार झालेत। बुधवारी रात्री वडखळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली। या घटनेची माहिती मिळताच रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, DYSP शिवाजी फडतरे, वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपास सुरू केलाय। पत्रकार हे खऱ्या अर्थानं लोकशाहीचा DNA आहेत। पत्रकारांचा स्वतःचा प्रश्न निर्माण झाले आहेत, परंतु लोकांचा आवाज बनवून त्यांचे प्रश्न चव्हाट्यावर आणण्याचं काम करणाऱ्या पत्रकारांना दुर्दैवानं स्वतःचे प्रश्न मांडता येत नाहीत। मांडले तर राज्यकर्ते त्याकडे दुर्लक्ष करत आहेत। महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ गेल्या वर्षापासून पत्रकारांच्या प्रश्नावर शासन दरबारी आवाज उठवून पाठपुरावा करत असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली। दीक्षाभूमीवरून निघालेली पत्रकार संवाद रॅली अकोल्यात पोहोचल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते। राज्यात महिलांवर होणाऱ्या गुन्ह्याच्या घटना ताज्या असताना आता पेणमधील एक प्रकार समोर आलाय।
पेण फणसडोंगरी श्रीरामनगर येथील महिला आंघोळ करीत असताना बाथरूमच्या खिडकीतून तिचा व्हिडिओ काढून महिलेच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असं कृत्य करण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। बाहेर वाळत टाकलेले महिलांचे कपडे फाडून टाकणं, भिंतीवर अश्लील फोटो चिकटवणं आणि महिलांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असा हावभाव करणे असे प्रकार या ठिकाणी घडत असल्याचे फिर्यादी महिलेनं सांगितलं। यासंबंधी पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत अलिबाग कोळघर येथील आश्रम शाळेबाबत आदिवासी मुलांच्या पालकांच्या तक्रारीनुसार मानसी दळवी यांनी तातडीने भेट दिली। यावेळी मुख्याध्यापक ड्युटी सोडून बनियनवर दिसले। शाळेत 6वीची विद्यार्थिनी अंगावर चादर घेऊन झोपली असता तिच्या अंगावर माशांचे थवे बसले होते। ती आजारी का पडली हे तिच्या शिक्षकांना माहीत नव्हतं। कचऱ्याने तुडुंब भरलेली खोली, विखुरलेले ब्लँकेट, गाद्या, चादरी, गळत असलेलं पाणी यामुळे दुर्गंधी पसरली होती। हे सर्व दृश्य पाहून मानसीताई कडाडल्या। शिक्षकांना धारेवर धरून ही मुलं तुमची असती तर तुम्ही असे वागले असता का असा जाब विचारला। अलिबाग तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यांची स्वच्छता यांत्रिक पद्धतीने करण्यात येणार आहे। यासाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळाने पुढाकार घेतला असून अलिबाग तालुक्यातील समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता करण्यासाठी जर्मन बनावटीच्या पामटेक कंपनीच्या 3 अत्याधुनिक बीच क्लिनिंग मशीन्स उपलब्ध करून देण्यात आल्यात। या मशीन्स ट्रॅक्टरच्या सहाय्याने समुद्रकिनारी वापरता येणार असून किनाऱ्यावरील रेती चाळून त्यातील कचरा जमा करण्याचं काम केलं जाणार आहे। या बीच क्लिनिंग मशीनचं ग्रामपंचायतीने हस्तांतरण अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांच्या हस्ते करण्यात आलं। खोपोली शहरातील भानवज परिसरात 2 दिवसांपूर्वी वन खात्याचे कर्मचारी गस्त घालत असताना त्याने दाट झुडपात जखमी अजगर आढळला। त्याच्या शरीरावर जखमा झाल्याने तो मरणासन्न अवस्थेत निपचित पडला होता। त्या जखमी अजगराला सुरक्षितपणे सर्पमित्र नितेश उर्फ सोनू पवार यांच्या मदतीनं खोपोलीतील वन खात्याच्या कार्यालयात आणलं गेलं। पशुवैद्य विष्णू काळे यांनी त्याच्या जखमांवर औषधोपचार करून त्याला काही काळ देखरेखीखाली ठेवण्याचा सल्ला दिला। 2 दिवसात जखमी अजगर तंदुरुस्त होऊन मुक्त होण्यासाठी अधीर झाला। अखेर त्याला सुरक्षित अधिवासात मुक्त करण्यात आलं। पेण शहरात अनेक समस्या भेडसावू लागल्याने नागरिक हैराण झालेत। नगरपालिकेत प्रशासक अधिकारी असल्याने या समस्या सोडवण्यासाठी पेण शहर भाजप कार्यकर्त्यांनी नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिलं। पेण शहरात पाणी पुरवठा योग्य आणि सुरळीत नाही, गॅस पाईपलाईनसाठी खणलेले खड्डे भरले जात नाहीत, गटार योजनेचं नियोजन आणि विस्तार आवश्यक, अंतर्गत रस्त्यांना खड्डे, उघडी गटारं, स्ट्रीट लाईटचा अभाव, तलावातील कारंजे बंद अवस्थेत, कचरा गाडी अनियमित अशा समस्या असून याबाबत कोणतीही उपाययोजना होत नसल्याने भाजप कार्यकर्ते आक्रमक झालेत। शहीद गनमास्टर निलेश तुणतुणे यांचा 26वा स्मृतिदिन अलिबाग तालुक्यातील सहाणगोठी या ठिकाणी विविध उपक्रमातून साजरा झाला। रायगड पोलीस दलाकडून बंदुकीच्या 4 फैऱ्या झाडीत निलेश तुणतुणे यांना सशस्त्र मानवंदना देण्यात आली। त्यानंतर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या हस्ते प्रथम शहीद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। तदनंतर निवृत्त सैनिक उमेश वाणी इतर मान्यवरांच्या हस्ते पुष्पचक्र, पुष्पहार, शहीद निलेश तुणतुणे यांच्या पुतळ्यास पुष्पचक्र अर्पण करण्यात आलं। शहीद निलेश तुणतुणे यांचं स्मारक म्हणजे शौर्याचं प्रतीक असल्याचं अतुल झेंडे म्हणाले। वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो, रायगड। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।